राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला आणि तो औरंगजेब शेवटी संभाजीनगरमध्येच मेला आणि ज्यांनी लढा तो दिला त्या करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णकृती पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी इथं आवर्जून इथं उपस्थित कुलपती डॉक्टर संजय डी पाटीलजी, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, जे नेहमी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढतात आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरचं जिल्ह्याचं नेतृत्व करणार आणि महाराष्ट्राला एक वेगळी ओळख त्यांच्या माध्यमातून करून देणारे आमचे स्नेही आमदार सतेजी डी पाटील, या विचार मंचावर तरुणांचे आशास्थान आणि सतेज पाटलांच्या पाठोपाठ तयार होणारा दुसरा युवा नेता पुढच्या पिढीतला ते आमदार ऋतुराज पाटील, इथं उपस्थित आमदार जयश्रीताई जाधव, राम सेवा संस्थेचे अध्यक्ष उमाजी उल्पे, त्यांचे सर्व सहकारी आणि बावड्यात खऱ्या अर्थाने असलेले स्पिरिटेड सगळे बावड्यातले सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, अतिशय आनंद होत आहे मला की नवीन राजवाड्यात ज्यावेळी पुण्याहून यायचं म्हटलं तर भगवा चौक क्रॉस केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आम्ही. पहिलं बावडेकरांना पाहिल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि नेहमी माझ्या मनात एक खंत असायची किंवा नेहमी माझ्या मनात एक विचार यायचा की ह्याच बावड्यातल्या ह्या चौकाला भगवा चौक का म्हटलं जातं आणि भगवा चौक म्हणून सुद्धा शिवाजी महाराजांचा इथं पुतळा का नाही, मग ह्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बंटी पाटील असो, ऋतुराज पाटील असतील, भैया इथं असतील, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि म्हणून सतेज पाटील असतील, ऋतुराज पाटील असतील, त्यांना मी नेहमी अनेक राजकीय अभिनंदन केलेले आहेत. पण आज तुम्हाला शिव अभिनंदन केल्याशिवाय मला थांबता येणार नाही. आणि शिव अभिनंदन म्हणजे फार किरकोळ अभिनंदन नसते, त्याच्या मागे शिव हे नाव आलंय, शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे. ते संस्कार आहेत आपल्यावर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोणासाठी निर्माण केलं? हे स्व आणि राज्य काय? हे स्वराज्य त्यांनी नुसतं स्वतःसाठी केलं नाहीये. हे स्व म्हणजे तुम्ही सर्वजण आहे. डॉक्टर्स, इथं नगरसेवक असतील, इथं कामगार असतील, इथं विद्यार्थी असतील, हे तुमचं राज्य, हे स्वराज्य. आणि हे स्वराज्य करण्याची कल्पना शिवाजी महाराजांची ही होती की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हायला पाहिजे. आज 350 वर्षांनंतर सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर जगात कुठलाही राजा पाहायला मिळणार नाही की जेवढं उदो जे मनात हृदयात जर कोणाचं नाव कोरलं गेलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आज शिवाजी महाराजांचं तुम्ही कुठलंही कार्य घ्या, त्यांची जलनीती घ्या, त्यांचं नियोजन घ्या, त्यांनी नौदल कशा पद्धतीने उभा केलं असेल, त्यांनी आपल्या साध्या शेतकऱ्यांना, आपल्या मावळ्यांना त्यांनी ताकद दिली, सांगितलं हे स्वराज्य तुमचं आहे, तुम्ही मावळा व्हायला पाहिजे. आपण शाहू महाराजांच्या बद्दल बोलतो, कुठलंही क्षेत्र असं नाही की जिथे शाहू महाराजांनी कार्य केलंय त्याच पेक्षा आहे, त्या तुलना करणं चुकीचं आहे. पण शिवाजी महाराजांचं कुठलंही तुम्ही घ्या, कशा पद्धतीने किल्ले बांधले गेले, कशा पद्धतीचं नियोजन होतं, कशा पद्धतीने त्यांनी महिलांना सन्मान केला, ते नाव येईल जय छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ते स्वराज्य कशा पद्धतीने आपल्याला सुराज्य करायचंय या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे.
ज्यावेळी या भगव्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा जाईल, आपल्या एकच मनात या पुतळ्याकडे जेव्हा आपण पाहू ते हेच लक्षात यायला पाहिजे की आपण सुद्धा शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो. आपण शिवाजी महाराजांसारखं का होऊ शकत नाही. ही प्रेरणा, हे अस्मिता जी आपल्याला शिवाजी महाराजांनी मिळवून दिलेली आहे ते सगळ्यांनी साधणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभा होता. मला मुद्दाम आज प्रसंगी सांगायचं की जो शिल्पकार तुम्ही निवडलाय सतीश घारगे, मला पूर्ण विश्वास आहे ऋतुराज, मला पूर्ण विश्वास आहे बंटी पाटील, त्याला कारण आहे मी त्या सतीश घारगेला निवडलं होतं. आणि कशाला निवडलं होतं. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा जर कुणी उभा केला असेल तर पुण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेला आहे पहिला पुतळा, अश्वरूढ पुतळा. आणि मग जगात गेले सगळे पुतळे. आणि मला असं वाटलं की मग आपण सुद्धा कुठेतरी त्याच्यात हातभार लावणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्या शिवभक्त माझ्याकडे आले आणि सगळ्या शिवभक्तांनी सांगितलं की ज्या राजसदरमध्ये, रायगडला ज्या राजसदरमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यांना छत्रपती हे पद संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणतात किंवा संबोधित करतात माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, त्या ठिकाणी एक मेघडंबरी उभा केलेली आहे 1985ला इंदिरा गांधींच्या कल्पनेतून. आणि पण तिथं एक मंदिर उभा केलं, म्हणजे ते मी मंदिर म्हणणार नाही पण लोकांना समजण्याच्या दृष्टिकोनातून जी राजसदर आहे तिथं राजसदर उभा केलं, पण तिथं मूर्तीच नव्हती शिवाजी महाराजांची. आणि मग सगळ्या शिवभक्तांच्या प्रयत्नातून शिवभक्तांनी मला आदेश दिला की राजे तुम्ही याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभा तिथं बसणं गरजेचं आहे. आणि इतका शास्त्रोक्त पद्धतीने तो पुतळा तिथं बसवला गेला. आणि त्याचा शिल्पकार कोण आहे, तो सतीश घारगे आहे. आणि त्याच्यानंतर आजचा जो पुतळा तुम्ही बसवायला लागलेला आहे, मगाशी जी व्हिडिओ क्लिपिंग सगळी आपण पाहिली, हे 3D च्या माध्यमातून आपल्याला दाखवलं गेले की कशा पद्धतीने हा पुतळा इथं येणार आहे. जे पेंटिंग्स दाखवले गेले ते पेंटिंग्स काही किरकोळ नाहीत, नुसतं आपलं काय डिझाईन केलेले पेंटिंग्स नाहीत ते किंवा कोणीतरी काढलेले पेंटिंग्स नाहीत. हे सगळे पेंटिंग्स हे लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये, नेदरलँड्समध्ये, हॉलंडमध्ये, पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये, लूरच्या म्युझियममध्ये ते 3-4 पेंटिंग्स भेटले. त्या पेंटिंग मधला एक पेंटिंग जो निवडलाय तो हा पुतळा आहे. मग ते यशवंत, त्याला आपण हे काय म्हणतो, त्याला पट्टा असेल, इकडे तलवार असेल, आणि असे सगळे ऐतिहासिक शास्त्रोक्त ऐतिहासिक सगळे संदर्भ घेऊन हा जो तुम्ही पुतळा उभा करताय, मी सगळ्या बावडेकरांचं, बंटी पाटलांचं, ऋतुराज पाटलांचं, भयांचं मनापासून तुमचं कौतुक करू इच्छितो. उलट महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात या शिवाजी महाराजांचे जे ओरिजिनल पेंटिंग्स आहेत, जे पेंटिंग्स 300 वर्षाच्या अगोदर किंवा 350 शिवाजी महाराज हयात असताना काढलेले पेंटिंग्स आहेत, त्या पेंटिंगचं तुम्ही एक रेप्लिका म्हणा, त्या पद्धतीचा पेंटिंगचं तुम्ही ते शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताय. किती मोठी बाब आहे. म्हणजे पुतळा उभा करणं एक भाग आहे, पण हुबेहूब शिवाजी महाराजांचे ज्यांनी ते पेंटिंग्स काढले, जे पेंटिंग्स आजही तुम्हाला 3 मोठ्या म्युझियम्समध्ये पाहायला मिळतात, इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलँड्स, हॉलंडमध्ये, त्याचा हुबेहूब हा पुतळा तो उभा राहतोय. आणि सतीश घारगे ची आणि दुसरी त्याची खासियत आहे बंटी, ह्याला तुम्ही डेडलाईन दिली तरच काम कंप्लीट करतो. राज्याभिषेक सोहळ्याचा पुतळा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की 2 महिन्यात पुतळा संपायला पाहिजे त्यांनी करून दिला. एवढा देखना पुतळा, आणि तो देखना पुतळा असाच चांगला करत जसं रायगडला त्यांनी केला, राजसदरला. आणि आज त्या भगव्या चौकात, नाव सुद्धा बघा ना, भगवा चौक, त्या भगव्या चौकात शिवाजी महाराजांचा तो पुतळा करायचा मान त्यालाही मिळालाय आणि आपल्याला सर्वांना मिळालं. याबद्दल आपल्या सगळ्यांना आपण त्याचं कौतुक करायला आपल्याला आलेली संधी आहे. मगाशी सगळ्या बावडेकरांचं कौतुक ऋतुराज पाटील करत होते, बंटी पाटील करत होते, जयश्रीताई करत होत्या, पण मला त्याच्या पलीकडे जाऊन कौतुक करायचं आहे. 6 जून राज्याभिषेक सोहळ्याला जी आज गर्दी पाहायला मिळते, त्या गर्दीचा सिंहाचा वाटा तुम्हाला माहित नाही बंटी पाटील, आमची स्वतः ताकद आहे. तुमची राजकीय ताकद असेल पण आमची शिव ताकद आहे. इथं सगळ्यात जास्तीत जर लोक कुठनं कोल्हापुरात येत असतील, त्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात त्या बावड्यातनं लोक येतात. तुम्ही नेहमी शिवराज्याभिषेक सोहळ्याला मदत करत असाल, म्हणजे बंटी पाटील करतात काही माहित नाही पण भया करतात.
पण त्याच्यापेक्षाही जास्त कोण मदत करते ते म्हणजे बावड्यातले लोक करतात. ते कसे करतात माहित नाही तुम्हाला. आज मला मुद्दाहून सांगायचंय, जो महाप्रसाद आम्ही सुरू केला 15 वर्षाच्या अगोदर, तिथं लाखो लोकांचं जेवण रायगड किल्ल्यावर करणं सोपी गोष्ट नाहीये. एक एक भांड 100 किलोचे 200 किलोचे भांड 1 किलोमीटर चालत घेऊन जावं लागतात. तर पहिल्या वर्षीपासून जर कुणी आम्हाला हातभार लावला असेल, मग ते लाडू असेल, गोड असेल, तर बावड्यातल्या लोकांनी स्वखर्चाने केलेलं आहे. हे मला मुद्दामच नमूद करायचं. आणि तिसरी गोष्ट, आणि मग मी माझं भाषण थांबवतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं सगळ्यांना मान दिलेले आहेत. कोणाला टिकायचा मान दिलेलं आहे, कोणाला बाहेरचा झेंड्याचा मान दिलेला आहे. तिथं दगडूशेठनं आपलं तिथं सजावटचा मान दिलाय राजसदाला 6 जूनला. तसं 2 बावडेकर अजूनही आहे तिथं, जे माझ्या बरोबर 6 जूनला हे रायगड किल्ल्याला पायथ्यापासून ते किल्ल्यापर्यंत वर चालत येतात. आणि तो म्हणजे या तुमच्या या संचालक बॉडीमध्ये किंवा या संयोजन कमिटी मधला मुलगा आहे, तो सुजित जाधव. सुजित जाधव ना, हा ते तिथे सुजित जाधव. माझी पूर्ण काळजी घेणारा हा मुलगा. कुठे सुजित? 1 मिनिट बोरे बाबा. पूर्ण 15 वर्ष लहान होता तो. हा सुजित जाधव पूर्ण माझी काळजी घेतो. मी थकलो तरी मला धरालाय, मला पाणी प्यायला द्यायलाय, गोळ्या द्यायलाय, चॉकलेट द्यायलाय. आणि आज पण त्यांनी काळजी घेतली. म्हणजे बावडेकर सुद्धाच, मी छोटा आहे पण बावडेकर नेहमी छत्रपतींची काळजी घेतात, हे मला सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि तसंच काळजी बंटी पाटील तुम्ही सुद्धा आमच्यावर घ्यावी, एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.